घटस्फोटाची बऱ्याच वेळेला आपण वेगवेगळी कारणं बघतो की नवरा बायकोंचं पटत नाहीये किंवा नवरा बायकोवरती असा मानसिक आणि शारीरिक अत्याचार करतोय आणि किंवा वाईज वर्सा की बायकोकडून असा अत्याचार होतोय आणि शेवटी दोघांनाही एकत्र राहणं इतकं कठीण आहे एकमेकांच्या बरोबर की पुढे जाऊन दोघांपैकी एक जण घटस्फोटाची केस कोर्टामध्ये दाखल करतात. पण खरंच फक्त याच कारणामुळे घटस्फोट होतात का? तर असं नाहीये. अशाच वेगवेगळ्या कायद्याच्या प्रकरणांची चर्चा आपण या आमच्या ऑर्डर पॉडकास्टवरती करत असतो. मी आणि अनुराधा मॅडम नवनवीन केसेस तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा देखील आमच्या परीने प्रयत्न करत असतो. तरी माझी सगळ्यांना तुमच्या विनंती आहे की आमच्या ऑर्डर पॉडकास्टला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. ही अशी एक केस आहे की ज्याच्यामध्ये दोघांमध्ये कधी मानसिक म्हणतात ना टोमणे असेल किंवा एकमेकांना अपशब्द बोलणं असेल किंवा पाणउतारा करणं असेल किंवा एकमेकांना कुठे शारीरिक दुखापत करणं असेल, अशा कुठलीही घटना घडली नाहीये. मग तरी पण बायको घटस्फोट दाखल करण्यासाठी कोर्टामध्ये का आली? अगदी विचार करायला लावणारी ही केस आहे. पण खूप त्याच्यासाठी आपल्याला डेप्थमध्ये जाऊन ही केस जाणून घेणं फार आवश्यक आहे असं मला वाटतं. झालं असं की ही जी बायको आहे ही माझ्याकडे पहिल्यांदा आली आणि तिने मला सांगितलं की मॅडम मला घटस्फोटाची केस दाखल करायची. साहजिक आहे, एक फॅमिली लॉयर म्हणून मी तिला प्रश्न काही विचारले की नक्की तुमच्या दोघांमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत आणि तुला असं का वाटतं की घटस्फोट हा व्हायला पाहिजे. किंवा मी तिला असेही प्रश्न विचारले की कधी नवऱ्याने तुला मानसिक त्रास दिलाय का किंवा शारीरिक काही दुखापती झाल्या आहेत का, असा काही प्रसंग दोघांमध्ये घडलाय का? तर ती म्हणली नाही, नवरा माझ्याशी कधीही अपशब्दाने कधी बोलला नाही, ना कधी त्यांनी माझा कुठला पाणउतारा केलाय, ना कधी मला आर्थिकरित्या त्यांनी माझं काही एक्सप्लॉयटेशन केलंय किंवा त्यांनी मला कुठे मारहाण केली आहे किंवा शिवीगाळ केला, असे कुठलाच प्रसंग घडला नाही. मलाही थोडंसं आश्चर्य वाटलं की मग घटस्फोट दाखल करण्यासाठी काय असं कारण घडलं म्हणून ही घटस्फोटच मला दाखल करायचं असं ती म्हणते. जेव्हा मी तिची बाजू समजून घेतली त्यावेळेला मला हे जाणवलं की तिने मला अगदी सुरुवातीपासून सांगितलं की त्या दोघांचंही लव्ह मॅरेज होतं. दोघंही त्याच्यातनं दोघा जणांच्या घरामध्ये त्यांनी सांगितलं, पुढे जाऊन त्यांचं लग्न झालं आणि ते शहराच्या ठिकाणी स्थायिक झाले. दोघंही प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करत होते. पण जेव्हा दोघंही स्थायिक झाले आणि जेव्हा दोघांचं म्हणजे खऱ्या आयुष्याला जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला नवरा हा प्रचंड ॲम्बिशियस होता. म्हणजे त्याला एक आयुष्यामध्ये एक काहीतरी सक्सेस त्याच्या संकल्पनेतलं जे काही सक्सेस होतं ते त्याला काही करून पाहिजे होते. वयाच्या एवढ्या वयापर्यंत मी हे कमवीन, त्या पुढच्या त्या वयामध्ये माझा हा टप्पा गाठलेला असेल, असं त्याच्या डोक्यामध्ये ती एक आपण त्याला म्हणून सक्सेसची एक नशा त्याच्या डोक्यामध्ये होती. हे करत असताना त्याचा एक छंद होता की त्याला ट्रेकिंग करायला भयंकर आवडायचं. त्यामुळे एकतर शनिवार रविवारी एकतर त्याचा अभ्यास किंवा त्याचं ट्रेकिंग असं त्याचा एक नियम होता. म्हणजे सोमवार ते शुक्रवार झोकून देऊन काम, शनिवार रविवारी ट्रेकिंगसाठी तो त्याच्या मित्रांबरोबर बाहेर जात होता. आता या सगळ्यामध्ये जेव्हा ही जी बायको आहे हिचं जेव्हा म्हणजे ती त्याच्याबरोबर राहायला लागली, लग्न झालंय, तेव्हा त्याचं आयुष्य कुठल्याही अंगाने त्यांनी बदललं नाही किंवा त्याचं रुटीन त्यांनी कधी बदललं नाही. त्याचं रुटीन तेच राहिलं. तिने त्याच्या जवळ बोलण्याचा, त्याला समजून सांगण्याचा की नात्यामध्ये थोडा एकमेकांना वेळ देणं गरजेचं आहे, एकमेकांशी बोलणं गरजेचं आहे, माझ्याही काही गरजा आहेत ते जाणून घेणं गरजेचं आहे, असा तिने खूप प्रयत्न केला. अगदी तो प्रयत्न करण्यासाठी हिला ट्रेकिंग अजिबात आवडत नव्हतं. हिला ट्रेकिंगला जायला आवडायचं नाही, तिला फार प्रवास करायला आवडायचा नाही. पण फक्त नवऱ्याबरोबर तो वेळ आपल्याला घालवायला मिळेल म्हणून तिने शनिवार रविवारी त्याच्याबरोबर ट्रेकिंग देखील करायला सुरुवात केली. बरं, इतकंच नाही, नवऱ्याला जे काही आवडतं म्हणजे त्याला ट्रेकिंगसाठीचं त्याचं काही सामान असेल, त्याला एक पुढे जाऊन त्याला एक ट्रेकिंगसाठी किंवा तो जो काही बाईकनी प्रवास करत होता वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यासाठी असेल तर त्याला एक बाईक देखील तिने खरेदी करून दिली. म्हणजे काही करून नातं टिकवण्याचा तिने तिच्याकडून खूप प्रयत्न केला किंवा ते कम्युनिकेशन डेव्हलप करण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्याच्याकडून असंच होतं की आपण दोघं एकत्र राहतोय, आपण दोघंही जण कमवतोय, आपण दोघंही जण ॲम्बिशियस, रादर तो ॲम्बिशियस आहे, मला आयुष्यात काहीतरी बनायचं आहे, काहीतरी पुढे जाऊन काहीतरी सक्सेस मला हवा आहे. आणि दोघांमध्ये आपल्या जे काही नवरा बायकोंमध्ये वैवाहिक संबंध असतात ते देखील येत आहेत. पण असं न होता निव्वळ कम्युनिकेशन नसल्यामुळे किंवा तिला तो नात्यामधला जो ओलावा अपेक्षित होता नवऱ्याकडून तो कुठेतरी त्याची कमतरता होत होती आणि हे तिने त्याला जाणीव, जसं मगाशी पण म्हणलं, जाणीव करून देण्याचा बरोबरीने प्रयत्न केला. बरं, या दरम्यान झालं असं की त्या दोघांनी एक घर घेतलं.
त्या घराचा EMI वाढलाय म्हणून त्यांनी अपार्ट फ्रॉम ते नोकरी करत असतानाच त्यांनी अजून एक फ्रीलान्सिंगचं काम देखील त्यांनी सुरू केलं. त्यामुळे ते काम त्याचं वाढल्यामुळे जो काही शनिवार रविवारचा ट्रेकिंगचा एकत्र ते दोघं जात होते किंवा ते बाहेर जात होते ते देखील हळूहळू कमी व्हायला लागलं. म्हणजे तो एका बंद खोलीमध्ये स्वतःला काही करून तो काम करत असे आणि त्याचा जो काही फावला वेळ होता तो त्यांच्या मित्रांबरोबर तो घालवत होता. असंच सगळं होत असताना या बायकोला आउट ऑफ इंडिया जाण्याची संधी मिळाली आणि तिने त्याला विचारलं की आता ही मला आउट ऑफ इंडियाची संधी मिळाली. खरं तर तिला असं वाटत होतं की जेव्हा ही संधी त्याच्यासमोर मी ठेवेन की हे असं अपॉर्च्युनिटी मला आली आहे असं जेव्हा मी त्याला सांगेन तेव्हा तो म्हणेल की आत्ता तू ही घेऊ नकोस, आत्ता आपण एकमेकांना वेळ द्यायला पाहिजे किंवा पुढचं आपल्या आयुष्यामध्ये मूल असेल किंवा पुढच्या काही आपल्या दोघांच्या गोष्टी असतील त्या आपण प्लॅन करणं गरजेचं आहे असं तिला कुठेतरी वाटत होतं. आणि तिने जेव्हा हे सगळं त्याला सांगितलं तर तो अत्यंत आनंदी झाला. त्याच्या डोक्यात हेच होतं की कॅल्क्युलेशनच होते की आता आपल्याला तू बाहेर गेलीस तर आपल्याला हे लोन लवकर फेडता येईल, आपल्याला अजून कुठेतरी अजून इन्व्हेस्टमेंट करता येईल आणि आपण काही करून आपले जे काही इच्छा आकांक्षा आहेत, मटेरियलिस्टिक इच्छा आकांक्षा आहेत त्या आपण पूर्ण करू शकू. असंच त्यांनी तिला सांगून तिला पूर्णपणे तिला बाहेर जाण्यासाठी पाठिंबा दिला. कुठेतरी तो कम्युनिकेशन होत नव्हतं, तो तिला हवा तसा ओलावा नव्हता किंवा तिला जो काही नवऱ्याचा जो वेळ हवा होता, जो क्वालिटी टाइम हवा होता तो नव्हता. सो 3 ते 6 महिन्यासाठीच ही अपॉर्च्युनिटी होती. तर तिला असं वाटलं की तो जो काही आपण एकमेकांपासून लांब राहू त्यामुळे तरी त्याच्या मनामध्ये आपल्याविषयी काहीतरी एकत्र राहण्याची इच्छा असेल किंवा तो जो ओलावा नव्हता तो ओलावा काहीतरी प्रस्थापित होईल असं तिला वाटत होतं. म्हणून तिने शेवटी तोही म्हणतोच आहे तर म्हणून ती आउट ऑफ इंडिया तिच्या कामानिमित्ताने निघून गेली. बरं या 3-6 महिन्यामध्ये असं झालं की त्याला देखील त्याच्या कंपनीकडनं अपॉर्च्युनिटी आली आणि त्यांनी तिला कळवलं की मला देखील कंपनीकडनं बाहेरच्या देशी जायची अपॉर्च्युनिटी येते. अर्थात ती एका देशामध्ये होती आणि हा दुसऱ्या देशात जाणार होता. म्हणून तिने त्याला समजवण्याचा परोपरीने प्रयत्न केला की आत्ताच मी आलेली आहे आणि हार्डली 3-1 महिन्यामध्ये मी परत येणार आहे आणि तू जर म्हणत असशील तर मी कंपनीशी बोलून आत्ता लगेचच परत येते. कारण आत्ता ज्या पद्धतीने आपलं लग्न झाल्यापासून आपल्या दोघांचं रिलेशनशिप जे काय राहिलेलं आहे त्याच्यामध्ये कुठेही आपण एकमेकांना क्वालिटी टाइम देऊ शकत नाहीये किंवा एकमेकांना आपण समजून घेत नाहीये. तर आपण तो वेळ देऊयात असं तिने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तिथेही त्याच्या डोक्यामध्ये फक्त सक्सेस, पैसा, इन्व्हेस्टमेंट्स, प्रॉपर्टी ह्याच गोष्टी होत्या. उलट त्यांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला की नाही आत्ता जर आपण या उमेदीच्या काळामध्ये जर पैसा कमवला नाही, या उमेदीच्या काळामध्ये काही आपण स्वतःला डेव्हलप केलं नाही किंवा सिद्ध केलं नाही तर पुढे जाऊन आपल्या मुलांना देखील काही प्लॅटफॉर्म मिळणार नाही किंवा त्यांनाच देखील आपल्याला चांगलं आयुष्य देता येणार नाही. त्यामुळे ही अपॉर्च्युनिटी मी घेणं फार गरजेचं आहे असं म्हणून त्यांनी तिला काही समजून न घेता तो बाहेरच्या देशी निघून गेला. आता हा निघून गेल्यानंतर साधारणतः 6 महिनेचा काळ लोटला होता. 6 महिन्यामध्ये ही मुलगी परत भारतामध्ये आली आणि तिने परत त्याला अप्रोच केला की आपण भेटूयात किंवा तू परत कधी येणार आहेस. पण त्याचं असं होतं की त्यांनी कंपनीने त्याला एक्सटेन्शन दिल्यामुळे 6 महिन्याचं वर्षभरामध्ये रूपांतर झालं. वर्षभर दोघंही एकमेकांना फक्त फोनवरती सुरुवातीला व्हिडिओ कॉल होत होते. दिवसा एक व्हिडिओ कॉल, दिवसा 2-4 फोन अशा पद्धतीने जे दोघांमध्ये होतं ते हळूहळू ते कमी व्हायला लागलं. कारण अर्थात त्याच्या कामाचा लोड वाढलेला आहे आणि त्याची बाकीची म्हणतात ना इतर दिवशी तो ट्रेकिंग हा विषय त्याचा कधीच डोक्यातनं गेला नव्हता. तो ट्रेकिंग करत होता. हे सगळं त्याचं आयुष्य असल्यामुळे तिला कुठेही त्याच्यामध्ये फारसं काही स्थान नव्हतं. म्हणून पुन्हा एकदा दोघांनी भेटावं, त्याला आपल्या मनातलं सगळं कळावं म्हणून ती पुन्हा भारतातनं त्याला भेटण्यासाठी खास तो जिथे नोकरी करत होता परदेशामध्ये तिथे ती गेली आणि तिथे त्याच्याबरोबर 15 दिवस तिने राहून त्याला समजवण्याचा परोपरीने प्रयत्न केला. पण कुठेही त्या नात्याला वेळ दिला पाहिजे, तो क्वालिटी टाइम दिला पाहिजे हे त्याला काही केल्या समजत नव्हतं. शेवटी ती परत आली आणि तिने त्याच्यानंतर देखील साधारणतः पुढची 2 वर्ष त्याची मनापासून वाट बघितली की काही करून नातं जुळेल, म्हणतात ना की नवरा बायको म्हणून आपण एकत्र येण्याचा प्रयत्न करू. तिने परोपरीने प्रयत्न केला. पण अर्थात मी जसं मगासपासून सांगते की इतकं सक्सेसचं आपण त्याला भूतच म्हणूयात की इतकं सक्सेसचं भूत त्याच्या डोक्यामध्ये हे होतं की त्याला बाकी काहीही दिसत नव्हतं आणि त्याला असं वाटत होतं की एकदा लग्न केलंय ना तर आयुष्यात भरपूर वेळ आहे आपल्याला, तो पुन्हा वेळ देताच येणार आहे. पण आज जर मी पैसे कमवले नाही तर ती वेळ, ती संधी मला पुन्हा येणार नाही आणि त्यांनी त्याला प्राधान्य दिलं
आणि शेवटी हिनी सगळा प्रयत्न करून देखील, म्हणजे लग्नाचे 3 ते 4 वर्ष झालं होऊन देखील काही प्रयत्न होत नाहीत, म्हणून शेवटी ती माझ्याकडे आली आणि तिने मला सांगितलं की मॅडम मला काही करून घटस्फोटच दाखल करायचा आहे. आता ही सगळी तिची कहाणी ऐकल्यानंतर मला असं कुठेतरी वाटलं की खरंच ह्याच्यामध्ये जर आपण काउन्सिलिंग केलं, त्या दोघांना जर समजवलं, तर कुठेतरी दोघांमधले जे काही प्रॉब्लेम्स आहेत आणि जे काही कम्युनिकेशन गॅप पडली असं म्हणू आपण, ती आपल्याला नक्कीच सोडवता येईल. म्हणून मी तिलाही सांगितलं की मला एकदा तुझ्या नवऱ्याशी बोलू देत आणि मग त्यानंतर आपण निर्णय घेऊयात की ही खरंच तुमच्या दोघांमधली जे काही रिलेशनशिप आहे ते घटस्फोटासाठी, म्हणजे घटस्फोट फाईल करावं असे काही पुरेशी कारणं तुझ्याकडे आहेत का आणि खरंच आपल्याला कोर्टाकडनं घटस्फोट मिळेल का. सुरुवातीला ती माझं अजिबातच ऐकत नव्हती. शेवटी तिचे वडील या पिक्चरमध्ये आले. वडिलांची देखील मी चर्चा केली. वडिलांची पण कुठेतरी अशीच इच्छा होती की मॅडम आम्हाला, कारण ते आधीच्या पिढीमधले होते आणि त्यांचं असं होतं की मॅडम प्रॉब्लेमच या दोघांमध्ये काही नाही आहे, तर घटस्फोट घेण्याचं खरं तर कारणच काय. असा इतका चांगला जावई मिळालाय, तो तिचा इतका विचार करतो, तो घरासाठीच पैसे खरं तर कमवण्यासाठी बाहेर गेलेला आहे, तर हे माझ्या मुलीला पण समजलं पाहिजे आणि थोडा जर वेळ दिला तर तो निश्चित तो परत येणार आहे आणि सगळं त्यांचं चांगलं होईल, असं तिचे वडिलांचं असं मत पडलं. म्हणजे वडीलही म्हणजे वडिलांनी देखील तिला त्या बाबतीत पाठिंबा कुठेच दिला नव्हता. बरं, जेव्हा मी नवऱ्याशी बोलले ही सगळी घटना, नवरा स्पेसिफिकली माझ्याशी व्हिडिओ कॉलमधनं बोलला होता आणि त्यांनी असं सांगितलं की मॅडम मला हिच्यापासून घटस्फोट घ्यायचाच नाही आहे आणि माझं तिच्यावरती नितांत प्रेम आहे आणि मी तिच्या प्रेमापोटीच मी हे सगळं करतोय. नवऱ्याला खरं तर मी परोपरीने समजवण्याचा प्रयत्न केला की नातं म्हणजे काय, नात्याला वेळ देणं म्हणजे काय, नात्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत, म्हणजे तुझ्या स्पर्शामधनं देखील तिला बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे म्हणतात ना सिक्युरिटी, एक साधं आहे की नवऱ्याने जरी डोक्यावरनं हात जरी फिरवला तरी त्या बाईला बरं वाटतं की दिवसभराचा जो काही थकवा असतो, जो क्षीण असतो तो निघून जातो. किंवा साधं विचारलं की आज दिवस तुझा कसा होता, तुझ्या आयुष्यामध्ये आत्ता काय चालू आहे, तुझ्या करिअरमध्ये काय चालू आहे, हे साध्या साध्याच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या कम्युनिकेशनसाठी फार गरजेच्या आहेत नवरा बायकोंमध्ये. जर त्याचा देखील अभाव नात्यामध्ये जर असेल तर निश्चित नातं तुटण्यासाठी हे कारणीभूत होऊ शकतं. हे समजवण्याचा मी त्याला प्रयत्न केला, पण कुठेतरी त्याला ते मी सांगते म्हणून मला समजतंय असं त्याचं एकंदर तो भाव होता. सुरुवातीला तो मला म्हणाला पण हो तुम्ही मला सांगताय ते मला पटतं, इथून पुढे मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेन. त्यानंतर त्या दोघांना मी एक 6 महिन्याची संधी दिली की तुम्ही एकमेकांशी बोला, एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा, नातं तोडू नका. सुरुवातीला काही महिने नवऱ्यानी मी जसं सांगत होते, म्हणजे काउन्सिलिंग करत होते, त्याच्याकडनं ते अपडेट्स घेत होते, त्याच्यामध्ये तो मला सांगत होता हो मी तिच्याशी बोललो, हो मी तिला काही गोष्टी विचारल्या, मी तिला दिवस कसा आहे असाही विचारलं. मला कुठेतरी असं वाटत होतं की दोघांमध्ये काहीतरी सुधारणा होईल आणि त्यांचं नातं खरंच परत जुळून येईल. पण जेव्हा मी बायकोशी परत, म्हणजे माझी जी क्लायंट होती तिच्याशी जेव्हा बोलण्याचा प्रयत्न केला आणि तिला विचारलं, तेव्हा तिने मला असं सांगितलं की मॅडम हे खूप मेकॅनिकल आहे, तो जे मला आत्ता विचारतोय, तर एकतर हे माझ्या डोक्यातून हे जाणं खूप कठीण आहे की हे 4 वर्षामध्ये त्यांनी मला असे प्रश्न कधीच विचारले नाही आहेत आणि जो मला प्रश्न विचारतोय ते प्रश्न देखील अतिशय ड्राय आहेत, अतिशय त्याच्यामध्ये कुठेही ओलावा नाही आहे. ते मला त्याला विचारायला सांगितलेत आणि ते विचारणं भाग आहे म्हणून तो मला विचारतोय. म्हणजे तू जेवलीस का, म्हणजे ते जेवलीस का हा प्रश्न जेव्हा मला येतोय तोही त्याच्यामध्ये देखील कुठेही त्याला मनापासून ते विचारायचंय असं मला कुठेही नाही वाटत आहे, असं तिच्याकडून मला येत गेलं. त्याच्यावरती मी खूप काउन्सिलिंग दोघांचंही करायचा प्रयत्न केला आणि तिने मला शेवटी सांगितलं की मॅडम 4 वर्ष मी याच्यासाठी थांबले. 4 वर्ष त्यांनी माझ्याशी फक्त बोलावं, मला विचारावं, कधीतरी मला तो एक स्पर्श द्यावा की ज्याच्यातनं मला समजेल की तो माझ्याबरोबर आहे, याच्यासाठी मी थांबले. पण त्याच्याकडनं कुठेच असं झालं नाही. आजही त्याच्या डोक्यामध्ये फक्त पैसे, इन्व्हेस्टमेंट, आम्ही जेव्हा बोलतो त्यातल्या 10 वाक्यांपैकी 6 वाक्य ही इन्व्हेस्टमेंट्स, पैसे, प्रॉपर्टी, भविष्याबद्दलच्या काय म्हणतात ना, आपण कुठे करिअरला आपल्या नेणार आहोत हेच जास्त डिस्कशन असतं आणि ते डिस्कशन करताना तो अतिशय आनंदाने आणि मनापासून ते करतो. पण जेव्हा एकमेकांबद्दलचे प्रश्न येतात त्या प्रश्नांमध्ये कुठेही ती एनर्जी मला कुठे दिसत नाही आणि खूप सांगितलंय तुम्ही म्हणून हे होतंय असं मला जाणवतंय. आणि मला आता मी अशा ह्याच्यावर आहे की आता हे नातं टिकवणं हे माझ्याच्यानी शक्य नाही. कदाचित ते ऐकायला आपल्याला असं वाटेल की मुलगीच चुकीची आहे, काय झालं तिला संधी द्यायला, एवढं काय झालं, तिने तर खरं संधी द्यायला पाहिजे होती, वेळ दिला पाहिजे होता, हे नातं तुटण्यासारखंच नव्हतं. पण तसं नाही आहे,
कारण तिने एका रात्रीत हा निर्णय घेतला नव्हता. जवळजवळ 4 वर्ष लग्नाला झालेली होती आणि त्याच्यानंतरची पुढची माझ्याकडे आल्यानंतरचे 6 महिने होते. एवढी संधी देऊन देखील जर नवरा त्याच्याच मताशी ठाम असेल आणि कुठेही नात्याचं महत्त्व किंवा नात्याचा वेळ देणं त्याला महत्त्वाचं वाटत नसेल, तर शेवटी ती हतबल झाली आणि तिने घटस्फोटच मला घ्यायचा आहे असा निर्णय घेतला. ह्या केसमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की मला सुरुवातीला नवऱ्याची खूप बाजू होती. मला असं वाटत होतं, जरी ती माझी क्लायंट असली तरी मला असं वाटायचं की तो इतकं प्रेमाने बोलतोय आणि तो इतका मनापासून सांगतोय, तर निश्चित कुठेतरी तिने त्याला वेळ दिला पाहिजे किंवा तिने ती संधी तिला दिली पाहिजे असं मला वाटत होतं. पण 6 महिने झाल्यानंतर जेव्हा मी जसं म्हणलं की तिने तो निर्णय घेतला की मला घटस्फोटच घ्यायचा आहे आणि तिने म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स घ्यायचं ठरवलं आणि जेव्हा आम्ही टर्म्स फायनलाइज करत होते, अर्थात तोही त्याला तयार झाला म्युच्युअल कन्सेंट डिवोर्सला, आणि जेव्हा टर्म फायनल होत होते त्यावेळेला एकदा तिने त्याच्याकडे काहीच मागितलं नाही. उलट हिने आत्तापर्यंत जे त्याला दिलं होतं, म्हणजे त्याने बाईक दिली होती, तरी मोबाईल दिला होता, त्याने हेल्मेट एक्सपेन्सिव्ह म्हणजे काय ते ब्रँडचं हेल्मेट त्याला दिलं होतं आणि बऱ्याच अशा ब्रँडेड वस्तू दिल्या होत्या, त्या आता तिने काही परत मागितल्याच नाहीत. पण मला इतकं आश्चर्य वाटलं जेव्हा आम्ही टर्म्स फायनल करत होतो तेव्हा त्यांनी तिच्या LIC पॉलिसीचे 2 हप्ते भरले होते, ते त्यांनी परत मागितले. त्यांनी तिला काही एक्सपेन्सिव्ह 1-2 गोष्टी दिलेल्या, एखादं सोन्याचं काहीतरी तिच्या गळ्यामध्ये होतं, ते त्यांनी तिला परत मागितलं आणि हे सगळं तिने दिलं. आणि इतकंच नाही, म्हणजे जेव्हा यांचा घटस्फोट झाला पुढे जाऊन, हार्डली महिनाभरामध्ये त्या मुलांनी दुसरं लग्न देखील केलं. आणि हे जेव्हा मला तिच्याकडून कळलं तेव्हा मला देखील इतकं आश्चर्य वाटलं की जे नातं टिकावं असं मला आणि इवन तिच्या वडिलांना वाटत होतं आणि ती इतकी तिच्या मताशी ठाम होती की नाही मॅडम, मी या नात्याला पुष्कळ म्हणजे 4 वर्ष दिलीत आणि पुन्हा फक्त तुमच्या शब्दाखातर पुढचे मी काही दिवस देते, मी काउन्सिलिंग करून घेते, हे नातं नाही टिकणार हे मला पुरेपूर माहिती आहे. असं असताना देखील तिने आमच्या शब्दाला मान देऊन थोडा वेळ दिला आणि पुढे जाऊन शेवटी त्याची परिणिती घटस्फोटातच झाली. घटस्फोटाचे टर्म्स करत असताना मला त्याचं किती तो मटेरियलिस्टिक आहे, किती बारीक बारीक गोष्टींमध्ये त्याचं जीव गुंतलेला आहे, मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये जीव गुंतला आहे, हे मला प्रामुख्याने जाणवलं. आणि पुढे जाऊन त्यांनी त्याच्या आयुष्याला पुन्हा सुरुवात देखील केली. आणि हे जेव्हा मला कळलं तेव्हा मला याची मला पूर्ण खात्री झाली की तिने घेतलेला जो निर्णय होता तो योग्य होता आणि त्या अनुषंगाने पुढे जाऊन तिने म्युच्युअल कन्सेंट जो डिवोर्स घेतला तोही योग्य होता. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला नात्यामध्ये मारहाण झाली आहे, नात्यामध्ये शिवीगाळ झाली आहे किंवा नात्यामध्ये बाकीच्या काही गोष्टी झाल्या आहेत म्हणूनच घटस्फोटासाठीची कारणं ही असतातच असं नाही. जेव्हा तिथे ड्राय रिलेशनशिप असतं किंवा आपण असं म्हणतो की समोरचा माणूस तुम्हाला कोल्ड शोल्डर देत असतो आणि ह्याचं जेव्हा सातत्याने या गोष्टी जेव्हा नात्यामध्ये घडत असतात, जिथे ओलावा संपलेला असतो, जिथे कम्युनिकेशन संपलेलं असतं, त्या नात्याचा शेवट हा जर दोघांनी प्रयत्न नाही केला तर घटस्फोटामध्येच होतो, हे देखील आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे.